नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। काँग्रेसच्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश। मालणगाव धरणातील पाणी अखेर सोडले, 17 गावांच्या पाणी टंचाईवर दिलासा। दिनांक 6 जून साक्री तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली नागरिक, शेतकरी आणि पशुधन पाण्यासाठी हवालदिल झाले होते। या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालणगाव धरणातील पाणी सोडण्यासाठी आज जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून प्रशासनाने धरणातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। शनिवारी सकाळी 10 वाजता तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली मालणगाव धरण परिसरात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून गुराढोरांना पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता साक्री पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वाखाली PI प्रकाश रौंदळे, राजू जाधव तसेच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तैनात झाला होता। या आंदोलनात तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, गणेश गावित, संदीप भोये, शिवाजी चौरे, दिगंबर बापू, वसंत राठोड, युवराज महाले, सूर्यकांत ठाकरे, यशवंत बागुल, भाऊसाहेब गांगुर्डे, मधुकर बागुल, युवराज महाले, संजय गांगुर्डे यांच्यासह युवक, स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी मालणगाव धरणातील पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी सोडण्यासाठी काही दिवसापूर्वी पत्रव्यवहार केला होता, तरी देखील पाणी सोडण्यात आले नाही। आज जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता, त्यानुसार संबंधित पाटबंधारे विभागाला आदेश प्राप्त झाले। अखेर पाटबंधारे विभागाने कनिष्ठ अभियंता भोई यांनी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली। जनशक्तीपुढे प्रशासन झुकले। साक्री तालुक्यातील नागरिकांच्या पाण्याच्या हक्कासाठी उभारलेल्या जलसमाधी आंदोलनामुळे प्रशासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागला। त्यामुळे 17 गावातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आंदोलनकर्त्यांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे। यावेळेस तालुका अध्यक्ष प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की साक्री तालुक्यातलं मालणगाव धरणाच्या पाणी पिण्याच्या पाण्यासाठी गुरढोरांसाठी कान नदीला सोडण्यात यावं अशी मागणी या कान नदी काठाच्या 17 गावांनी मालणगाव, खराडवाडी, दैवेल, सातारपाडा असेल, किरवाड, गोडगाव, कालदर, भोनगाव असेल, कृपान असेल, छडवेल, आष्टाने, कावठे, साक्रीपर्यंत हे पाणी जातं। आणि मग गेल्या 15 दिवसापासून जिल्हा परिषदच्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने सांगितलं की आमचं आरक्षणाचं पाणी सोडा। जिल्हा परिषदचं प्रशासन दरवर्षी ऑक्टोबरमध्येच हा सगळा आराखडा होतो। जिल्हाधिकारी महोदय पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक आरक्षित पाणी करतं, बाकीचं शेतीला पाणी सोडतं। आणि मग आमची रास्त मागणी होती की आता या 17 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदी काठाला आहेत, नदी कोरडी झालेली आहे, पाणी सोडा। परंतु प्रशासन दखल घेत नव्हतं। या नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेब यांच्याकडे या ग्रामपंचायतच्या सगळ्या प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाने मागणी केली आणि 3 जून रोजी जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे, पत्राद्वारे पाणी सोडण्याचे खासदार महोदयांनी सांगितलं। परंतु तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि नाइलाजाने आम्हाला या ठिकाणी आज मालणगाव धरणामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदाराचे पत्र दखल घेणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवट फिरावं लागतंय, याची दखल न घेणाऱ्या या शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गेल्या 1 तासापासून पाण्यात आंदोलन करत होतो। साक्री पोलीस स्टेशनचे सगळे प्रभारी पोलीस अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी या ठिकाणी आलेत। महसूल विभागाच्या तहसीलदार महोदयांचाही मेसेज आला आणि या ठिकाणी भ्रमणध्वनीमध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमाने आदेश आता काही क्षणापूर्वी पारित झाला आणि प्रशासनाचं म्हणणं होतं की आता आदेश आला, तुम्ही आंदोलन स्थगित करा। पण आम्ही म्हटलं आम्ही पाणी सोडल्याशिवाय या ठिकाणी हलणार नाहीत। आणि अशा पद्धतीचं आमचा जो प्रशासनाने पण आमच्या आंदोलनाची दखल घेतली। आमच्या खासदार महोदयांच्या, आमच्या प्रतिनिधींची लोकांच्या वतीने जी विनंती केली त्याची दखल घेतली आणि उशिरा का असेना
प्रशासनाने या ठिकाणी आता काही वेळापूर्वी पाणी सोडलेलं आहे, परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे की हे पाणी फक्त 2 दिवस शोसाठी सोडू नका, ते शेवटच्या घटकापर्यंत गावठ्यापर्यंत भांडणा गावापर्यंत हे पाणी सोडेपर्यंत हे पाणी सोडलं पाहिजे आणि काही प्रमाणात आमच्या बुडकीखडी दैवेलपर्यंतही पाण्याची टंचाई आहे, ओझरपाडा वगैरे या गावांपर्यंत तिथेही हे पाणी पोचलं पाहिजे.